नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण माय भारत या पोर्टलवरती कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आणि नशामुक्त नशामुक्त युवा विकसित भारत या अ, जी काही मोहीम चालू आहे त्या मोहिमेला कशा पद्धतीनं आपण प्लेज करायचं आहे, तर ते प्लेज करण्यासाठी काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या अगोदर बघा, इथं मी एक लिंक दिलेली आहे आणि ही लिंक जी आहे ह्या लिंकमध्ये एक रेफरल कोड आहे. तो रेफरल कोड पहिल्यांदा तुम्ही काय करून घ्या, कॉपी करून घ्या. जो इथं रेफरल कोड बघायला मिळतो तो आहे BEE22ZZ6 असा आपल्याला जो रेफरल कोड मिळतो तो कॉपी करून घ्या आणि त्याच्यानंतर इथं वरती जी लिंक आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करा. लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय भारत पोर्टल काय झालेलं पाहायला मिळेल, ओपन झालेलं पाहायला मिळेल. आता बघा, ओपन झाल्याबरोबरच तुम्हाला एक बॅनर बघायला मिळतं, ते म्हणजेच काय आहे, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे आपल्याला काय बघायला मिळतं, बॅनर बघायला मिळतं. ह्या बॅनर थ्रू सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये एंट्री करू शकता. परंतु त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजेच काय, याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन लागत नाही, परंतु आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मी काय करतो, याच्यामधून लॉग आउट होतो. माझं जे अकाउंट आहे त्याच्यातून लॉग आउट होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये रजिस्टर नाव याच्यावरती मी क्लिक करतो. रजिस्टर नाववरती क्लिक केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर गेट OTP वरती क्लिक करायचं. OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येतो. OTP त्याच्यामध्ये टाकून तुम्ही काय करू शकता, तर तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म फिलअप करावा लागतो. तो फॉर्म तिथं तुम्हाला पाहायला मिळतो. कशा पद्धतीनं असतो तो आपण आता बघूया. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा जीमेल ID टाकायचा आणि गेट OTP करायचा. गेट OTP केल्यानंतर तुम्हाला OTP येतो. तो OTP टाकून तुम्ही रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीची एक विंडो ओपन होईल आणि ती विंडो म्हणजेच एक फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर इथं रेफरल कोड, इथं तुम्ही रेफरल कोड काय करा, पेस्ट करा. रेफरल कोड जर काय असेल, व्हॅलिड असेल, तर तुम्हाला इथं बरोबर चिन्ह आलेलं बघायला मिळेल हिरव्या कलरमध्ये. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका. त्याच्यानंतर जेंडर काय असेल, मेल फिमेल वगैरे सिलेक्ट करा. कॅटेगरी तुमची जनरल EWS वगैरे असेल. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये डिसॅबिलिटी काय असेल, तर डिसॅबिलिटी अपंगत्व असेल तर त्या पद्धतीने येस नो करून घ्या. त्यानंतर तुम्ही स्टेट सिलेक्ट करा. स्टेट आपलं महाराष्ट्र आपण इथं काय करणार आहोत, सिलेक्ट करणार आहोत. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला कोल्हापूर आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापूर नंतर आपण कोणत्या एरियामध्ये राहतो, अर्बन किंवा रुरल, तर आपण रुरल एरियामध्ये राहतो. रुरल सिलेक्ट करा. रुरल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते ब्लॉक विचारेल. ब्लॉक म्हणजेच काय, तुमचा तालुका. तर तालुका मी म्हणतो की माझा तालुका आहे राधानगरी, म्हणून मी राधानगरी सिलेक्ट करेन. राधानगरीमध्ये माझं गाव आहे ते म्हणजेच काय आहे, पुंगाव आहे, म्हणून मी पुंगाव सिलेक्ट करेन. पुंगाव सिलेक्ट केल्यानंतर म्हणजेच आपले जे काही गाव वगैरे आहे त्या पद्धतीनं सिलेक्ट करा. विलेज नेम सिलेक्ट करा. विलेज नेम सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पिनकोड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट येते, यूथ टाईप. यूथ टाईपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, NSS, NCC, माय भारत, BSG अँड अदर. आपण आता NCC कॅटेगरीमध्ये NSS कॅटेगरीमध्ये काम करतोय, म्हणून NSS क्लिक करा. आणि NSS क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते हायर क्वालिफिकेशन, तुमचं क्वालिफिकेशन विचारेल, तर आपण बॅचलर डिग्री टाकायचे. बॅचलर डिग्रीनंतर आपण इन्स्टिट्यूट कोणत्या, युनिव्हर्सिटी आपण टाकणार. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचा आपल्याला परत राज्य टाकायचं आहे, तर ते राज्य म्हणजेच कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचा जिल्हा आपला जो आहे तो कोल्हापूर आहे आणि युनिव्हर्सिटीचं नेम आपलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटी. एवढ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं एक मॅन्डेटरी नसणारी गोष्ट आहे, ती म्हणजेच काय, सिलेक्ट स्पोर्ट टॅलेंट. आणि ते स्पोर्ट टॅलेंट तुम्ही कोणतंही सिलेक्ट करू शकता ज्याच्यामध्ये तुमचा हँड चांगला आहे. मग याच्यामध्ये आर्चरी आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, सायकलिंग आहे. या पद्धतीचे वेगवेगळे इथं काय आहे, स्पोर्ट आहेत. त्यातलं कुठलाही स्पोर्ट तुमचा चांगला असेल तर तुम्ही सिलेक्ट करा. याच्यानंतर आपण आय कन्सेंट टू टर्म यूज याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर म्हणजेच तुमच्यासमोर पुढली व्हिडिओ बघायला मिळेल. ती कोणती आहे ती आपण पाहूया. फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्ही सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या पद्धतीनं काय होईल, तुमच्यासमोर एक प्लेज येईल आणि ते प्लेज म्हणजेच काय आहे, तर नशामुक्त प्लेज. आता नशामुक्त
युवा फॉर विकसित भारत याचं जे प्लेज आहे याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा नशामुक्त युवा फॉर विकसित भारत टेक द प्लेज फॉर द ड्रग फ्री इंडिया हे आपल्याला काय बघायला मिळेल, पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल. तसंच बघा इथं पण आपल्याला बघायला मिळतं नशामुक्त युवा असा टॅब बघायला मिळतो. याच्यावरती क्लिक करून सुद्धा आपण काय करू शकतो, प्लेजिंगला येऊ शकतो. तर याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, खाली स्क्रोल डाऊन करून टेक प्लेजला यावं लागतं. टेक प्लेजला आलं की पुन्हा त्याच आपल्याला साईडवरती किंवा त्या पेजवरती आपल्याला ते रिडायरेक्ट करतं. रिडायरेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल नशामुक्त नशामुक्त युवा फॉर विकसित भारत, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत असं आपल्याला बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं पहिली गोष्ट मिळेल की तुम्हाला एक आय डू हिअर प्लेज दॅट आणि ही एक तुमची प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा तुम्हाला काय करायची आहे, वाचायची आहे. आय विल नॉट कन्झ्युम एनी हार्मफुल ऑर intoxicating substance in any form or for any purpose, and I will also encourage other to stay away from intoxicants. असं आपल्याला हे सगळं काय करायचं आहे, नशामुक्त युवा फॉर विकसित भारतची ही प्रतिज्ञा वाचून शेवटी जय हिंद म्हणून आपण काय करायचं आहे, तर आपला बघा इथं नाव, आपला मोबाईल नंबर, त्याच्यानंतर आपलं डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर स्टेट आणि त्याच्यानंतर रेफरल कोड पुन्हा इथं काय करायचं आहे, पेस्ट करायचा. आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आय प्लेजवरती क्लिक करायचं आहे. आय प्लेजवरती क्लिक केल्यानंतर ते सबमिट होईल आणि सबमिट झाल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल की आपलं इथं सर्टिफिकेट आलेलं पाहायला. आय प्लेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते डाउनलोड करा. डाउनलोड करून घेऊ शकता, त्याच्यानंतर शेअर करू शकता. आणि या पद्धतीनं आपल्याला आपलं नशामुक्त युवा फॉर विकसित भारत याच्यामध्ये आपण प्लेज केलेलं मिळू शकतं. तर या पद्धतीनं आपण नशामुक्त युवा या मोहिमेमध्ये काय करू शकतो, सम्मिलित होऊ शकतो किंवा आपलं पार्टिसिपेशन देऊ शकतो आणि त्याच्यासाठीचं आपल्याला असणारं हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जातं. बघा या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या मोहिमेमध्ये आपलं योगदान काय करायचं आहे किंवा आपलं काय म्हणू शकतो, तर सम्मिलीकरण किंवा सामील होणं याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. थँक्यू.